नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. तर आज आहे डे 2 कोकण ट्रिपचा. तर ॲक्च्युली आम्हाला डे 2ला म्हणजे चिवळा बीचवर 6 पॉईंट पाहण्यासाठी एक बोट ट्रिप म्हणजे बोटची ती राईड असते ना, ती करायची होती. पण रात्री पाऊस आल्यामुळे वातावरण इन्व्हायरमेंट खराब असलं म्हणजे खराब होतं. ॲक्च्युली नंतर 8, 9, 10 वाजता ऊन पडलं, पण मग ते कॅन्सलच झाली. कारण की 8च्या आसपास ते नेतात आणि मग आपल्याला डॉल्फिन पॉईंट वगैरे मग ते दाखवतात. तर त्यामुळे सगळं पाऊस वगैरे पडल्यामुळे ते सगळं कॅन्सल झालं. मग आम्ही 10-11 वाजेपर्यंत सगळं इन्व्हायरमेंट सगळं क्लिअर झालं. मग आम्ही निघालो तारकर्ली बीचला. ठीक आहे, तारकर्ली बीचला तर तिथे एका लोकांनी पाहिलं की तिथे जर कोण तारकर्लीला कुणी जर स्टे करत असेल तर तिथे बीचवरती जास्त मग आंघोळीची पण सोय आहे. तर काय प्रॉब्लेम असेल तर ते सांगितले तुम्हाला ब्लॉगमध्ये. नंतर आम्ही एंट्री केली तारकर्ली बीचला. तर तारकर्ली बीच मला सगळ्यात जास्त आवडली, एक नंबर आहे. तर तुम्ही पण तिथे जा आणि म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोकण ट्रिपला जाल तर त्यावेळेस तुम्ही इथे नक्की जा तारकर्ली बीचला. इथे तुम्हाला आपली घोड्याची राईड आहे, उंटाची राईड करायला भेटते. खूप सुंदर आहे. व्ह्यू तर एवढा सुंदर आहे तारकर्ली बीचला, एवढं सुंदर आहे की आपल्याला तिथून जाण्याची इच्छाच होत नाही. असं होतं अरे आपण इथं दिवसभर बसूया, पण ते उन्हामुळे किंवा आपल्याला दुसरे पण पॉईंट कवर करायचे असेल पाहायचे आपण नाही थांबू शकत. तर आम्ही इथे खूप वेळ इथेच एन्जॉय केला. तेव्हा खूप गर्दी आहे कारण की 25ला सगळं बंद होणार होतं. तो लोकांनी म्हणजे जे टुरिस्ट होते त्यांची गर्दी खूप वाढलेली होती, पण आम्ही एन्जॉय केलं. ते पाहू शकतो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हे आहे तारकर्ली बीच. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे बीच आहे. मग आम्ही थोड्या वेळ पाण्यामध्ये वगैरे एन्जॉय केला आणि मग गेलो नंतर थोडं कारण की ऊन लागायला लागलं ना. मग गेलो तिथे जाऊन बसलो आणि मग तिथे थोडंसं ते आईस्क्रीम वगैरे घेतली ना, तिथे जाऊन गोळा वगैरे खायला ते बघा एन्जॉय केला. ते तुम्ही पाहू शकता. आणि इथेच थोडा 10-15 मिनटं बसून झाल्यानंतर परत गेलो 5-10 मिनिट आणि गेल्यानंतर मग निघालो देवबागला निघालो. आणि रस्त्यामध्येच आम्हाला फणस झाड पाहिले. हे बघा तिथं वन वेच रस्ता आहे देवबागला जाताना. तो तिथे खूप ट्रॉफिकचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे येणार जाणारे त्याच एकच रस्त्याने म्हटल्यामुळे खूप प्रॉब्लेम. आणि तेवढ्याच्यात मला दिसतं फणसचं झाड, जे की मी फर्स्ट टाईम पाहिलं आहे लाईफमध्ये. तर मग ते तुम्हालाही दाखवलं, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मग आम्ही पोहोचलो देवबाग बीचला. तुम्ही पाहू शकता देवबाग बीचही तेवढी सुंदर आहे जेवढे बाकी बीच सुंदर आहेत. कोकणातले सर्वच बीच सुंदर आहेत, तुम्ही पाहू शकताय. इथूनच तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथं लाईट हाऊस इथून दिसते, पण मला जायची खूप इच्छा होती पण ते बंद होतं, त्यामुळे तुम्हाला पण नाही दाखवू शकत. सॉरी.